श्री गुरुचरित्र अध्याय 21 श्री गणेशाय नमः सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणेनारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांगमज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोटून जळात उपजे जैसा फेन बुद्बुद रहे कोटे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण माया पाशे वेष्टन भ्रांती लाविता देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्व दमगुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होती ऐक एक जिते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण त्याशी तमगुण गुण अनुबंध कर्मे घडती जेने जे कर्म आचरिती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगणी आपल्या अर्जवापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंत संतोष न करावा उपजता अथवा नरवृत्त होता दुःख आपण करू नये कोणी भरती पूर्ववयसी अथवा भरती वृद्धापेसी आपले अर्जव जैसी देणे परी घडे जाना कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरींची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकेले नाही कोणी परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियसा तुझे तुझे सांग वाहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमी रूप जरी होताशी मनुष्यवनी कोणी कोणाची होती जननी कोण कोणाची होती सुगृहिणी सांगतो आम्हा पुढे कवन तुझे माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपुला म्हणून पंचभूतात चर्म मास अस्ति मेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का ब्रह्मनी रडसी तू सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारी ती लौकिकार्थी एने परिब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे तयासी विप्रवनिता त्यावेळी विनवितसे करुण भाळी स्वामी निरोपेले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पडलेचे पहिलेच दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय झाले दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला मी एखाद्या नरा येतेची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषधी घेऊन या प्रीती करा सवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नृसिंह सरस्वती असे गुरु त्याने दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिदला गा आम्हासी त्याचा करुणिया बरवसी होतो आपण स्वस्त चित्त विश्वासनी आता असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिलिसी या कारणे आपण आता प्राण त्याजी सर्वथा समर्पिन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐको नीतीचे वचन ओळखोन या भाव मन सांगे बुद्धी तीसी ज्ञान उपाय एकतरी आता विश्वास केला तो श्री गुरुची पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तू जवर तेथे समर्पित तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधून घेऊन गेले औदुंबरा प्रती जेथे पादुका होत्या गुरु पादुका फळी शिरते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोशे करीत येणारी दुःख करीत झाली निशी विप्रमागती प्रेतासी मनती आक्रोशे काओ करीशी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू ते आता प्रेत एक एक ऐक कर्कश म्हणतात ती काही केली आणि ती प्रेत आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी म्हणती विप्रज्ञा ती लोक राहू नये राणी तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजीचे दिनी प्राप्त काळी जाऊनी दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधासी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जनक प्रेतासहित करीत शोक होता रात्रभरी असा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी या मतीनी होता रजनी झोपाली ती अशी देत खतसे सुशुप्त जटाधारी वस्वांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काव शोक करीशी सती आक्रोशनी अम्मावरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकरा म्हणून देत थारा करा भक्त वत्सल श्री गुरु भस्म काढो निप्रेतासी लावे तसे सर्वांगीची मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्सर म्हणे प्राण म्हणजे वायू जाना बाहेर गेला विसरून निघाली तो मागुते अनु पुत्र तुझा सजीव होय इतके होताची बैचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे कावसे आपल्या मुनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देवदर्शी मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी काय बोल ठेवणे अज्ञानी आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परिचिंता करीत तव प्रेत झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधी सजीव आला म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले म्हणे उपजले
ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी बैसला मने माते क्षुधा लागली मला अन्न दे म्हणत असे रुदन करीत त्यावेळी आला कुमार माते जवळी स्तन खाली तमुक कमळी क्षीरनिके 32 दारा संतोष भय होऊनी प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपल्या पती जवळी जागृती करून पतीशी सांगे व्रतांत अंत्यतेसी पती म्हणे तीयसी चरित्रैसे गुरूंचे म्हणती मनोनी दंपती दोघे जण करुणी औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांग करीत नमन स्तोत्रे करी नाना परी तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णावाशी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे मनोनी खाली ती लोटांगणे विनवणी अकरुणा वचने गेली स्नान गंगेत स्नान करून या बाळकासहित दुती झाली पादुकांचे रक्त औदुंबर स्नपन करीत लाविती ती पतयवेळी पूजा करिता भक्तीसी मंत्रपूर्व कविदिसी शमीभद्र कुसुमेसी पूजा करीती परियसा निरंजन तयावेळी करीत गायन परिबळी अति संतोषे येते वाळी भक्ती भावे स्तुती करती इतके होता गेली निशी उदोदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळी कासी समाराधना करीती हर्षी महानंदा प्रवर्तली ऐशे श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगत सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध मने नामधारक स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता आणि का साधारण तुझे निरूपिले तया औदुंबरा तळी श्री गुरु वासन सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिती श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू नरू साध्य होय बरियसा इति श्री गुरु चरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवनम नाम एकविंशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त